नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची अखेर राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड तर एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का. या खेळीमागे भाजपाच असल्याचा पुरावा समोर आलेला आहे. उद्धव ठाकरेंची निवड झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त केला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय झालंय, उद्धव ठाकरेंची निवड कशी झाली आहे ते आपण सविस्तर बघूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष घडत आहे. मोठा राजकीय संघर्ष घडत असताना अनेक वेळा निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी शिंदेंचं कधीच नाव घेता टीका केली, तर यावेळी एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्यावर जहरी टीका केली होती. मात्र हळूहळू उद्धव ठाकरे यांचं जे जुनं वैभव शिवसेना आणि पक्षचिन्ह हे मिळण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी येत्या 4 ते 5 दिवसामध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे यांचे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत हे सर्वांना माहीत असताना निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाने शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष मिळालं. मात्र आता एका या राष्ट्रीयच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड कशा प्रकारे झालेली आहे ते आपण बघूया. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोडींचा धक्का बसलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना समर्पित असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची सरकारकडून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवं वळण निर्माण झालं असून विशेषतः शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. कारण एकनाथ शिंदे यांच्या सर्व नेत्यांचं आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचीच खरी शिवसेना आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हीच घेऊन जात आहोत असं त्यांचं म्हणणं असलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या जे काही स्मारक होत आहे त्याच्या अध्यक्षपदी मात्र उद्धव ठाकरे यांची निवड सरकारकडून केली आहे. गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जे शीतयुद्ध सुरू आहे, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांनी एकमेकांवर टीका केली. तसेच सत्तेत एकत्र असताना सुद्धा एकमेकांना त्यांनी टार्गेट केलं होतं. मुंबईतील हे स्मारक केवळ लाखो शिवसैनिकांच्या भावनाचे केंद्र आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात उभारलेले स्मारक शिवसेना प्रमुखांच्या कार्याची, विचारांची आणि संघर्षाची साक्ष देत आहे. त्यामुळे या स्मारकाच्या न्यासाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होते याला केवळ प्रशासकीय नव्हे तर मोठे राजकीय आणि भावनिक महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांची या पदावर नियुक्ती म्हणजे शिवसेनेच्या मूळ विचारसरणीवर आणि वारसावर त्यांचा हक्क पुन्हा अधोरेखित झाल्याचं मानलं जात आहे. सरकारचा निर्णय आणि त्यामागील भूमिका, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामागे अनेक राजकीय समीकरण असल्याचं बोललं जात आहे. अधिकृत निवेदनात मात्र सांगण्यात आले आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वारशाशी सर्वाधिक जवळीक आणि दीर्घकाळ कामाचा अनुभव लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांची निवड केलेली आहे. परंतु यामागे शिंदेंना कमी लेखण्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यामागे त्यांचा विचार असू शकतो. त्यामुळे स्मारकाच्या व्यवस्थापनासाठी त्यांची नियुक्ती नैसर्गिक असल्याचंही काही राजकीय विश्लेषक सांगत आहेत. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेवर हक्क आणि वारसा यावरून सुरू असलेल्या संघर्षात हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. शिंदे गटाने यावर तीव्र प्रतिक्रिया देण्याची शक्यता असून हा निर्णय राजकीय हेतूने घेतला असल्याचा आरोपही केला जाऊ शकतो. काही नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी असल्याचं म्हटलं आहे. पुढील काळात यावरून नवा वाद होण्याची शक्यता निर्माण होत आहे. ठाकरे गटात यामुळे उत्साहाचे वातावरण असून उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यासोबतच आदित्य ठाकरे यांची सुद्धा सदस्यपदी यामध्ये नियुक्ती केल्याने शिंदे गटाला आता पुढे काय करावं हे समजत नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार उद्धव ठाकरे आहेत हे पुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेचा खरा वारसदार कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त व्यक्त व्हा. धन्यवाद.